उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सहज आपल्याला शॉपिंगला जाण्यासाठी मोकळा वेळ मिळतो आणि या वेळामध्ये आपण बऱ्याचदा घरासाठी म्हणून स्पेशल शॉपिंग सुद्धा करत असतो। चला तर मग आज आपण अशाच काही ठिकाणी जाऊन शॉपिंग करण्याच्या दृष्टीने आपल्याला मार्केटमध्ये कोणकोणते ट्रेंड्स अवेलेबल आहेत याबद्दल माहिती करून घेऊया। हाय फ्रेंड्स, मी कविता। आज आपण आलेलो आहोत फोर्टला बॉम्बे स्टोर मध्ये। आज मी तुम्हाला खूप मस्त कॅन्डल स्टँड दाखवणार आहे। जसं जसं आपण रिनोव्हेट करतो घर किंवा नवीन घरात फर्निचर करतो, इंटिरियर करतो, तर बऱ्याचशा गोष्टी आपल्या मनात अनेक वर्षांपासून घर करून बसलेल्या असतात, त्यांना नेहमी आपण पूर्ण करण्यासाठी वापरत असतो। तसेच हे इथे जे आहे मेटलमध्ये आणि ग्लासमध्ये बनलेले हे कॅन्डल स्टँड आहे आणि खरं तर हे घर ज्याला आपण म्हणतो कॅन्डलचे घरच म्हणता येतील किंवा दिवे सुंदर प्रकारचे असे ते आहेत। लॅम्प शेड्स ज्याला आपण म्हणतो, पण ह्या कॅन्डल्सच्या त्याच्यात बल्ब नाही लावता येणार। ह्याच्या आतमध्ये तुम्ही बघाल तर कॅन्डल ठेवायला जागा आहे, मग तुम्ही ती बसकी ठेवा, ह्याच्यात मावणारी उभी ठेवा, जशी पाहिजे तशी ठेवा। आणि हे मेटल आणि कलर ग्लास ह्याच्यातनं हे बनलेलं आहे। वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स आहेत, जसं आहे येलो आहे, रेड आहे, हा ग्रीन ब्लू मधली मिक्स शेड आहे। आणि ह्याच्यावर तुम्ही बघाल ना तर तुमच्या लक्षात येईल असं थोडं काचेवर डिझाईन पण केलेलं आहे। जेव्हा ह्याच्या आत तुम्ही कॅन्डल लावणार तेव्हा ह्याची सगळ्याची शॅडो खूप सुंदर पडणार। आजकाल आपण घरात फंक्शनला आणि कोणी येणार असेल वगैरे तर आपण हे लावत असतो, किंवा हे आता जसं विदाऊट कॅन्डल्स तसेही छान दिसतात। इथेही बघा ह्याच्यात खूप मोठ्या आहे, ह्याच्यातही तुम्ही मोठं आणि ह्याला ना ह्या स्पेशल खटकीचा दरवाजा आहे, म्हणजे पटकन घरातला लहान मूल त्या मेणबत्तीला हात लावू शकत नाही आणि वाऱ्याच्या झोकाने पण ती विझू शकत नाही। ह्याच्या आत तर तुम्ही एक मोठा दिवा पण म्हणजे तेलाचा वगैरे असा दिवा पण ठेवू शकतात किंवा मोठी कॅन्डल पण ठेवू शकतात। आणि हे स्पेशली तुम्ही खरं तर देवघर मोठं असेल जिथे तिथेही छान दिसतं, किंवा अजून वेगवेगळ्या जे आपल्याकडे सणवार येतात त्यालाही तुम्ही हे सगळे वापरू शकता। हे ह्याच्यामध्ये काही वेगळ्या डिझाईन्स आहेत, जसे हे एकाने हे असं डिझाईन करून केलेलं आहे। ह्यालाही हे असं एक खटकीचं दार आहे ज्याच्याने हे ओपन होऊन ह्याच्यामध्ये तुम्ही कॅन्डल ठेवू शकता। त्यामध्ये हे हँगिंग पण आहेत आणि स्टँड पण तुम्ही करू शकता, आणि हँगिंग देखील खूप छान दिसतात। तुम्ही स्पेशली घरात जुन्या हंडी असायच्या अशा त्या कॉर्नर्सला अडकवलेल्या, जशी ही इथे त्यांनी अडकवलेली आहे। आता हे जे बघाल तर हे पूर्ण मेटलचं आहे, ह्याला काही ग्लास नाही आहे, हे देखील खूप छान आहे आणि ऑपरेट करायलाही हे आहे। याशिवाय हे सगळे स्टर्डी आहेत आणि खूप छान आहे। या कलरफुल काचा पूर्वी आपल्याकडे वापरल्या जायच्या, जसं आता काळ बदलत गेला तशा ह्या कालबाह्य झाल्या, पण परत काही गोष्टी ज्या असतात ना त्या कधीच कालबाह्य होत नाही आणि त्या परत नव्याने येत राहतात। तसं ह्या दिव्यांच्या बाबतीत आहे, पूर्वीच्या काळी हे वापरत होते, आता परत ट्रेंड बदलला। आता जरी आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे विजेचे दिवे आले आहेत, त्याच्यातले फॅशनेबल लॅम्प्स आले, तरी हे जे लॅम्प्स आहेत हे आपण नेहमीच वापरतो। ह्याच्याशिवाय हे जे आहे हे खूप सुंदर कॅन्डल हँगिंग्स आहे। ह्याच्यात जेव्हा तुम्ही कॅन्डल लावणार तेव्हा हे जे मागचे मिरर आहेत, रंगीत काचा आहेत, या सगळ्यात रंगीत आरशे ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये सगळं रिफ्लेक्ट होणार आणि हे वॉल हँगिंग आहे, म्हणजे तुम्ही कुठेही हे भिंतीवर लावू शकतात, बाल्कनीत लावू शकतात। काळजी घ्या मात्र लावताना आजूबाजूला पडदे बिडदे नसतील, कारण वाऱ्याच्या झोताने ते त्याला लागू शकतात। मी मगाशी म्हटली जसं की ह्या काचांमध्ये लाईट लागल्यावर ते खूप छान दिसतं, त्यांनी इथे एक लावलेलं आहे, खूपच सुंदर दिसतं। ह्याच्यामध्ये यांनी बल्ब लावलाय, तसं इथे सोय आहे वर केलेली की ज्याच्याने तुम्ही हे जर तुम्हाला त्याच्यात कॅन्डल नको असेल तुम्ही ह्याचा बल्ब देखील लावू शकता। हे तर झाले आपल्या ट्रेडिशनल पद्धतीचे, पण आता ज्यांचं कंटेम्पररी घर असतं, मॉडर्न प्रकारचं असतं, त्यांच्यासाठी पण इथे व्हरायटी आहे। तुम्ही बघाल तर हे पूर्वी आपल्याकडे चिमणी म्हणायचे तशा टाईपचे दिवे असायचे, तशा टाईपचं आहे हे, वर करून त्याच्यात ठेवता येतं, हे पण निघतं आणि त्याच्या आत तुम्ही ठेवायचं। पूर्वीच्या चिमण्या किंवा हे जे आहे हे फक्त रंगीत काचा आणि थोडं मॉडर्न पद्धतीने केलेलं आहे, खूपच सुंदर आहे। त्याच्यामध्ये हा तर नवीन पद्धतीचा कंदिलाचा आकार आहे, कंदिलाचाच याचा, आणि फक्त एकदम ब्राईट कलर आणि वेगळ्या ग्लास अशा चमकत्या घेतल्या असल्यामुळे ते खूप छान वाटतंय। ह्याशिवाय ह्या पण खूप सुंदर आहे, ज्यांच्याकडे एकदम
मस्त नवीन प्रकारची थीम असते, मॉडर्न कन्सेप्टने केलेलं इंटिरियर असतं, तिथे ह्या प्रकारचे लॅम्प्स सूट होतात. आर्टिफॅक्ट्स म्हणून वापरायचे असतील तर त्या थीममध्ये हे असे लॅम्प्स वापरा. याशिवाय जर मुलांच्या खोलीत तुम्हाला ठेवायचे असतील तर हे सगळे ब्राईट कलर तुम्ही मुलांच्या खोलीत ठेवू शकतात. हे कंदील आहेत, हे छोट्या प्रकारच्या चिमण्या तुम्ही बघायलाच. हे पूर्वी याला खाली स्टँड असायचं आणि त्याच्यात आपण रॉकेल किंवा टाकून असं फिरवायचो आणि मग ती वात वर यायची. तर त्याला का थोडं मॉडर्नायझेशन करून त्यांनी इथे हे केलेलं आहे. त्याची कास्तीच आहे. आपणही नेहमी जुन्या गोष्टीतलं काहीतरी नवीन शोधतो, अगदी सगळं जुनं आपण सोडून देऊ शकत नाही. त्याच पद्धतीने इथे दिव्यांचं पण देखील त्यांनी डिझायनिंग तसंच केलेलं आहे. ह्या जे दिवे आहे हे आपल्या दोन्ही संस्कृतींना धरून जाणार आहेत. तेव्हा जेव्हा आपण रिनोव्हेशन करत असतो घराचं किंवा नवीन घर येत असतो तेव्हा आपण सगळंच नवीन घेण्याच्या नादात सगळं जुनं सोडतही नसतो. अशा लोकांसाठी हे कलेक्शन एकदमच सूट आहे. घे भरारीमध्ये आता घेऊयात आणखीन एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत रहा स्टार माझा. आज आपण पावरोगाच्या 4, 5 आणि 6 या पोझिशन्स मधनं व्हेरिएशन शिकणार आहोत. त्यानंतर पुढची पोझिशन आहे हॅमस्ट्रिंग स्ट्रेच.